काय आता भाजप आणि शिवसेनाच, याच्याशिवाय पर्यायच नाही. आणि कसा पर्याय मार्ग म्हणजे सारंग देशमुख. म्हणजे असं म्हणत नाही मी सारंग देशमुख का तर काम केलेलं आहे, काम झालेलं आहे आणि काम होतंय, त्यामुळे काय प्रश्नच नाही. आता आम्हाला काय विषय नाही. कसा असावा नगरसेवक? सारंग देशमुख सारखांचंच असावं. सारंग देशमुख साहेबांनी आपली बागेचे केलेले आहे, जिम केलेले आहेत ओपन. कारण की साहेबांकडे जो प्रश्न जातो तो नक्कीच सोडवला जातोय. देशमुख साहेबांनी बरेच वर्षापासून अगदी या भागात कुठलंही काम ठेवलेलं नाही त्यांनी. व्यवस्थित केलेलं आहे. देशमुख साहेबांचे काम चांगलं आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? भगवा एक मिनिट शिंदे सेना आहे मेजॉरिटी भगवं वादळ झालंच पाहिजे. शिवसेना शिंदे सरकार आलंच पाहिजे. पुढच्या इतिहासात महानगरपालिकेवर भगवा हा फडकणार आहे. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शक हो नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीच मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन तेथील समस्या जाणून घेतोय. त्याचबरोबर नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत, होणारा नगरसेवक कसा असावा हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि आज आपण पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. या ठिकाणी काही या प्रभागातील नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार चांगला होता, काय गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाची गरजच आहे. सारंग देशमुख साहेबांनी आपली बागेचे केलेले आहे, जिम केलेले आहेत ओपन. काय वाटते की या प्रभागात प्रमुख समस्या काय आहेत? आता समस्या म्हटलं तर काय, रोड वगैरे होते ते पण जवळजवळ चांगले करत आणलेले आहेत. बाकी काय आता ग्राउंड वगैरे आहे राजूपाटीमध्ये. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक चांगलेच असावेत. अगदी म्हणजे सारंग आणि संगीता वहिनी ह्या चांगल्याच आहेत, त्याबद्दल काही विषय नाही, दुमत नाहीच आहे. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? काय आता भाजप आणि शिवसेनाच, याच्याशिवाय पर्यायच नाही. विकास झालाय काय प्रभागाचा? या प्रभागाचा सारंग देशमुख असल्यामुळे विकास झाला तो काही विषयच नाही. विकासाचा इथं कुठं काय म्हणजे कमी नाही काय. देशमुख साहेबांनी बरेच वर्षापासून अगदी या भागात कुठलंही काम ठेवलेलं नाही त्यांनी. म्हणजे त्यांच्या कॉर्पोरेशनच्या माध्यमात असू नये किंवा अन्य कायच्या माध्यमातून, पण त्यांनी कामं भरपूर केले. कामात काय विषय नाही. कसा असावा नगरसेवक? सारंग देशमुख सारखांचंच असावं. एकंदरीत काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? ते आता अजून अंदाज लागलेला नाही. तुमचं ते सगळे झाल्यानंतर समजेल. नगरसेवकाची गरज तर आहेच. आणि ह्या भागात आपले देशमुख साहेब आहेत, संगीता सावंत वहिनी आहेत. ह्या कॉलनीला यांच्याशिवाय पर्याय नाही, एवढं निश्चित. प्रभागात अजून काय समस्या काय जाणार? प्रभागात समस्या काहीच राहिलेली नाही. नगरसेवक पद नसताना देखील साहेबांनी बरीच कामं मागच्या 5 वर्षात पूर्ण केलेली आहेत. प्रशासकांचा कारभार बरा होता, काय गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाची गरजच आहे ना. प्रशासकाचा कारभार म्हणजे सगळा आंधळा कारभार आहे. प्रशासक कुठेही लक्ष देत नाही. नगरसेवकांची गरज प्रभागात आहे आणि नगरसेवकांचं नेतृत्व ते भागावर प्रशासकावर वजन राहते त्यांचं, असं आहे. त्यामुळे नगरसेवकांची गरज आहे. काय या भागातल्या समस्या काय आहेत सध्या? समस्या आता तशा बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. म्हणजे सारंग देशमुख साहेब, सावंत साहेब अशा माजी नगरसेवकांनी चांगली कामं पूर्वी केलेली आहेत. आणि इथून पुढे ते नगरसेवक झाल्यानंतर करतील चांगले कामं, त्यामुळे त्यांना गरज आहे. तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? भाजप शिवसेना महायुतीची सत्ता यायला पाहिजे, तर तिथे विकास जास्त होईल असं वाटतं. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा, काय गरज आहे नगरसेवकाची? ॲक्च्युली प्रशासकांचा कारभार पण व्यवस्थितच आहे. त्याच्यावर पण जे आपण म्हणतो ना की मनुष्यबळ, ज्यावेळी नगरसेवक असेल त्यावेळी आपल्याला तो चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल. ओके,
आता बरीच आपल्या भागामध्ये सुधारणा झालेली आहे बरीच आपल्या भागामध्ये, पण जे बारीक सारीक आणि गोष्टी आहेत त्या आपण आता कव्हर करायचा प्रयत्न ह्या नगरसेवकांच्या माध्यमातून करू शकतो. कारण प्रशासक एक असला तरी आपल्याकडे त्या एका माणसाला किंवा त्याच्यामध्ये जी टीम आहे त्यांना सगळा कोल्हापूर कव्हर करणे शक्य नाही. त्यामुळं नगरसेवकांची गरज आहेच. आणि आता बघितलं तर माणसांच्यात पण जरा जागरूकता आहे की नगरसेवकांच्याकडून काय कामं करून घ्यायची आणि काय आपल्या गरजा आहेत. पूर्वीच्या सारखे आता दिवस राहिलेले नाहीत, त्यामुळं माणसांच्याकडनं जागरूकता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नगरसेवक असेल तर डायरेक्ट कम्युनिकेशन चांगला डेव्हलपमेंट आपली होऊ शकते. त्याच्यासाठी आता सध्याची नगरसेवकांची गरज आहे आणि लोकांनी पण आपल्या प्रत्येक भागासाठी लक्ष देऊन आपल्यात काय गरज आहे ह्याची पण हे केली पाहिजे, मागणी केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे नगरसेवक काम करतात ते मेंटेन करणे आणि ती पुढं व्यवस्थित ठेवणे ही लोकांची पण जबाबदारी आहे. त्यामुळे लोकांचा पण याच्यामध्ये भरपूर सहभाग असला पाहिजे की एखादी जागा स्वच्छ केली किंवा एखाद्या ठिकाणी आपण गार्डन केलं तर ते मेंटेन करणे, तिथं अस्वच्छता न पसरवणे ही लोकांची पण जबाबदारी आहे. असं नाही की बाबा नगरसेवक येऊन रोज तुम्हाला कामगार प्रोव्हाइड करून स्वच्छता करून घेतील. तर लोकांनी पण समजायला पाहिजे आणि नगरसेवकांची पण गरज आहे. ही आत्ता म्हणजे मला तरी असं वाटतंय. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक असा असला पाहिजे की लोकांच्याबरोबर मिळून मिसळून असला पाहिजे. त्यांना लोकांना काय पाहिजे हे समजलं पाहिजे. ॲक्च्युली त्यांना बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे की बाबा एखादी गटार इथं फुटलेली आहे तर लोकांना काय त्रास होतो त्याचा, एखाद्या ठिकाणी अस्वच्छता आहे त्याचा त्रास काय होतो. नगरसेवकांना पहिल्या ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. असं नाही की बाबा आम्ही सुद्धा जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे असं नाही, पण नगरसेवकांना लोकांना ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींची गरज आहे ह्याची फक्त जाण असली पाहिजे आणि लोकांच्या बरोबर तो कनेक्टेड जास्त असला पाहिजे, मिळून मिसळून असला पाहिजे, ज्याच्यामुळे लोकांना पण त्यांना सांगायला अडचण नसायला पाहिजे. सर, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं तुम्हाला वाटतं? पक्षाची सत्ता आता मी तसं काय मी तुम्हाला सांगत नाही, कारण ते असं झालं की प्रचार केल्यासारखं झाला किंवा हे नाही, पण चांगला माणूस यावा हीच सगळ्यांची इच्छा आहे. प्रशासकांचा कारभार बरा होता, काय गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाची गरज तर आहे. प्रशासकचा कारभार पण हे होता, खरं तो एक हाती असतो. नगरसेवक कसं प्रत्येक भागातील असल्यामुळं कामाचं नियोजन किंवा लक्ष जे असते ते प्रशासकपेक्षा नगरसेवकांचं लक्ष जास्त असतं. आणि आपण म्हणजे भागातील नगरसेवक असल्यामुळं आपण हक्काने त्या माणसाला कामं सांगू शकतो. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक चांगला असावा हे सगळ्यांनाच वाटतं. भागातील समस्या सोडवणारा असावा, चांगल्या पद्धतीने काम करणारा असावा. प्रशासकांचा कारभार बरा, काय गरज आहे नगरसेवकाची? गरज आहे नगरसेवक. प्रशासक लक्ष देत नाही व्यवस्थित. नगरसेवकच पाहिजे. भागातले विकास करायचा असता नगरसेवक पाहिजे. प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक पाहिजे. ती एवढी पोचू शकत नाहीत, कचरा उठाव होत नाही, म्हणून नगरसेवक पाहिजे. इलेक्शनच व्हायला पाहिजे असं माझं मत. काय समस्या आहे तिथल्या? समस्या तशा काही नाही, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. देशमुख साहेबांचे काम चांगलं आहे. तो प्रशासक झाले 5 वर्ष असल्यामुळं इथं कचरा उठाव होतच नाही व्यवस्थित. महिन्यातनं 4 महिन्यात एकदा ते कचरा काढतात, गवत वगैरे असलं तर. ते देशमुख ज्यावेळी होते त्यावेळी आठवड्याला ते यायचे काढायला, तसंही येत नाही, लक्ष होत नाही. तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? पक्षाबद्दल बोलायचं तर आता तर शिंदे सेना येणार मेजॉरिटी होणार अंदाज. का वाटते? असं वाटतं. असं का वाटतं? आता तसंच हे वाटते तसं. आता येणारे नगरसेवक जे आहेत काँग्रेसमधली ती जवळ 11-12 तिकडे गेले, तेवढी प्लस पॉईंट त्यांचा झाला आहे असं वाटतंय अंदाज. आणि जनतेचा कौल आहे शेवटी, आपण म्हणून येणार नाही. काय सांगाल की प्रशासक बरा होता, काय गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाची गरज आहे. त्याशिवाय कसं गटर म्हणा, साफ म्हणा, लाईट पाणी याची सोय होत नाही. आणि प्रशासकाकडे कसं होतंय, आज सारंग देशमुख साहेब आहेत म्हणून बिननगरसेवकाची कामं होत होती, तसं आता काय होण्याची शक्यता कमी. आता इलेक्शनही पाहिजेच आहे. काय समस्या आहे तिथल्या? काय समस्या सारंग देशमुख साहेबांनी बऱ्याचशा समस्या पूर्ण केलेल्या आहेत. इथं लाईट, गटर, पाणी, साफसफाई भरपूर अशी केलेली. आता अडचण अशी काय नाही आहे, परंतु जे सारंग साहेब जे काम करतात ते काय वाटते तुम्हाला की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? आता सगळं आम्हाला काम करणारे माणूस पाहिजे.
सत्ता कोणाची होती आपलं काम होते ना. आता संदेश आम्ही केलो होतो, एक 5 मिनिटात काम होतं. तशी कामाची माणसं पाहिजेत. म्हणजे कुठल्या पक्षात आहे कोण आहे आपल्याला काय वेळेला हे वाटत नाही. प्रशासकांचा कारभार बरा होता काय नगरसेवक हवा आहे? नगरसेवक हवा भागात नगरसेवक असल्याचं काम होत नाही. किरकोळ काम आहे ते आता काय कामं जवळजवळ झालेलीच आहेत. देशमुख आहेत काय अडचण नाही. वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासक बरे की नगरसेवकाची गरज आहे? आणि नगरसेवकाची नक्कीच गरज आहे. आणि जसा शारंगधर साहेब जसा विकास करतात, मला वाटते प्रत्येकाच्या भागात विकास केला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. नक्कीच एक युवक म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका? नक्की बजावणार. भूमिका देशमुख काय? साहेबांना मतदान करणं हे तरुणांचे प्रश्न काय? तरुणाचे प्रश्न म्हणजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे वैयक्तिक वाटते. एकंदरीत या भागातील काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत? प्रलंबित प्रश्न मला अजून तर काही तर दिसून येत नाहीत, कारण की साहेबांकडे जो प्रश्न जातो तो नक्कीच सोडवला जातोय. त्यामुळे आणि साहेब येतील तसं आता तुम्ही इथं मागं बघू शकताय, महिलांसाठी जिम उभा केली आहे. म्हणजे एक ते काल म्हणले तसं एक बोनसच मिळत असते आम्हाला. मला वाटते प्रलंबित आता प्रश्न दिसत नाहीत आणि येणारे प्रश्न सगळे सोडवले जातील. तुम्हाला काय वाटते की प्रशासक बरे की पाहिजे नगरसेवक? नाही, नगरसेवकच पाहिजे. कारण की प्रलंबित ज्या गरजा असतात त्या आपण प्रशासकांच्या माध्यमापेक्षा नगरसेवकांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट आपण सोडवू शकतोय. आणि या प्रभागात मला वाटत नाही की कोणती प्रलंबित समस्या अजूनपर्यंत आहे अशी मला आज तर वाटत नाही. कारण देशमुख साहेबांच्या माध्यमातून गेली 15 वर्षात पूर्ण विकास हा प्रभागाचा झालेला आहे. अजून इथून पुढे असं विकास होईल जाईल असं यात दुमात्र शंका नाही. एकंदरीत बघायला गेलं तर युवांचे प्रश्न काय आहेत? युवांचे प्रश्न आता रोजगार आणि रोजगाराचेच प्रश्न होते. आणि जिम म्हणा किंवा क्रीडांगण असेल किंवा थोडीफार हे पण राजोपाजीनगरचे मैदान असेल, राजोपाजीनगर मैदान असेल किंवा आत्ताच ओपन झालेली महिला जिम, कोल्हापुरातली पहिला सर्व सोयीनुयुक्त जिम ही पहिल्यांदाच कोल्हापुरात किंवा महाराष्ट्रातली सगळ्यात पहिल्यांदा ही जिम झाली असेल. ही पण अतिशय चांगल्या रीत्यानं महिलांसाठी पहिल्यांदाच उपक्रम शारंगधर देशमुख साहेबांच्या उपक्रमातून झालेला आहे. त्याबद्दल काही विषय नाही. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? आता आम्हाला तर इथं पूर्णपणे महायुतीची सत्ता याविषयी वाटते. पूर्णतः प्रशासक बरे की नगरसेवक बरे? नगरसेवकच हवेत, कारण की आपला हक्काचा माणूस असतोय. आपण काही जर काम असेल तर आपण हक्काने या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊ शकतोय. आमच्या इथले नगरसेवक तर एकदम म्हणजे 24 तास उपलब्ध असणार आहेत. याआधी असणारे शारंगधर देशमुख साहेब असताना आम्हाला कुठलीच चिंता आणि किंवा काम करायची गरज किंवा आम्हाला त्यांना काम सांगायची गरजसुद्धा लागली नाही. आमच्या आधी ते स्वतःहून आमच्या समोर येऊन काम काय असेल तर ते सांगून काम करून घेण्यात यशस्वी राहिलेले आहेत. आणि यावेळी सुद्धा ते यशस्वी होतील अशी आम्हाला अपेक्षा. प्रभागात काय काय विकास कामं झाले? प्रभागात विकास कामं म्हणायचं म्हटलं तर यावेळी आपण बघायला गेलं तर कोल्हापुरात नाही, एखाद्या दक्षिण विधानसभेत नाही, एखाद्या जिल्ह्यात नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली महिला जिम आहे ती आपल्या देशमुख साहेबांनी या ठिकाणी उघडलेली आहे. आणि यामध्ये तुम्ही बघायला गेला तर एकदम अत्याधुनिक जी जिम आहे, ज्यामध्ये आपल्याला स्टीम बाथपासून ते सगळ्या व्यवस्था देशमुख साहेबांनी दिलेल्या आहेत. विरंगुळा केंद्र दिले आहेत. प्रत्येक भागामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक कॉलनीमध्ये हॉल जे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे मोफत या ठिकाणी देशमुख साहेबांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्याला रस्ते म्हणायचं गेलं तर तुम्हाला एक खड्डा दिसणार नाही. यावेळी 5 वर्षे जरी आपले देशमुख साहेब नगरसेवक नसले किंवा इथं कुठलीही नगरसेवक नसले तरी त्यांनी स्वनिधीतून या ठिकाणी गटर असतील, रस्ते असतील आणि विकास कामे केलेली आहेत. काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत येईल? कोणते यावी असं मी म्हणणार नाही. यावेळी निश्चितपणे कोल्हापूरच्या इतिहासात महानगरपालिकेवर भगवा हा फडकणार आहे. त्यामुळे त्यामध्ये काय आपण कोणतेही हे नाही. काय भूमिका असणार आहे? निश्चितच जे विकास करतील त्यांना मतदान करण्याचा आमचा प्रयत्न असतो. याआधी प्रशासक होते, तुम्हाला काय वाटते की प्रशासक बरे की नगरसेवकाची गरज आहे? नगरसेवकाची गरज आहे. काय प्रलंबित प्रश्न काय आहे? या भागात तर प्रलंबित प्रश्न काही नाही, तरी पण एक मुलांसाठी ग्राउंड असेल ते आता साहेब करतच आहे. राज्योपाध्यायचं ग्राउंड त्याचा विकास करतच आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत यावी असं तुम्हाला वाटतं? एकंदरीत माझं मत असंच आहे की शिंदे सेना पडतं. असं का वाटते? प्रशासक बरी काय गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवकाचीच गरज आहे सध्याच्या परिस्थितीला. प्रशासकांच्यावर नजर वचक ठेवण्यासाठी नगरसेवक हे पाहिजेतच, त्याशिवाय काम होतच नाही. काय वाटते की नगरसेवक कसा असावा? सक्षम असावा, सगळ्या लोकांच्यात मिळून मिसळून राहणारा असावा. जसं काय आता आमच्या भागात नगरसेवक होते शारंगधर देशमुख साहेब आहेत, पूर्वी संगीता सावंतनी पण काम केलेलं आहे. ही स्ट्रॉंग उमेदवारीच आहेत आपल्या भागातनं आता, त्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम येणार नाही आमच्या इथं.
देशमुख साहेबांच्या माध्यमातून 100% कामं झालेली आहेत. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? भगवा एकमेव. आता काय वाटते, प्रशासक बरी काय गरज आहे नगरसेवकाची? नगरसेवक गरज आहे म्हणजे नगरसेवक कामच होत नाही. आता आपण बघितलं तर 10 वर्षांमध्ये आपण अधोगती आहे, म्हणजे लोकांची पण म्हणा हे पण म्हणा. आणि कसा पर्याय मार्ग म्हणजे सारंग देशमुख. म्हणजे असं म्हणत नाही मी सारंग देशमुख का, तर काम केलेलं आहे, काम झालेलं आहे आणि काम होतंय, त्यामुळे काय प्रश्नच नाही. आता तुम्ही तुलना केली तर आता पण तुम्ही मागचा विकास बघा आणि 10 वर्षाचा विकास तुम्ही बघू शकता. दुसरं काही नाही. भगववादळ व्हावं हीच आमची इच्छा. एकंदरीत बघायला गेलं तर काय समस्या आहे तिथे? समस्या आता इथं जर समस्या तर आपल्या इथं काहीच राहिलेलं नाही आहे. इथं रस्ते म्हणा, परत व्यायाम, आता असं कोणी केलं नाही की महाराष्ट्रात पहिला असेल तर ही व्यायामशाळा, लेडीजची व्यायामशाळा किंवा जिम अशी कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. आपल्या महाराष्ट्रात एकमेव झालेली आहे. ही फक्त म्हणजे ते पण साहेबांच्या दृष्टिकोनातून सगळी झालेलं आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी काय वाटतं? भगवा वादळ झालंच पाहिजे. शिवसेना शिंदे सरकार आलंच पाहिजे. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे असणारे प्रश्न, त्याचबरोबर या प्रभागाचा झालेला विकास, नागरिकांच्या मनातील असणारा नगरसेवक, नागरिकांना होणाऱ्या नगरसेवकाकडून काय काय अपेक्षा आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेतलं. प्रभाग क्रमांक 9च्या नागरिकांसोबत आपण आता संवाद साधला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अभिषेक बंडगरसह समीर मकानदार, कोल्हापूर.